नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. प्रफुल्ल पटेल यांच्या फलकावर अजित पवार नाहीत असं दिसून आलं आणि त्याच्यावरून चर्चा सुरू झाल्या. गोंदियामधल्या या सगळ्या गोंधळासंदर्भात पटेल मात्र अजूनही गप्प आहेत. गोंदिया इथे तिरोडा या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यासाठीच्या कार्यक्रमाला उपस्थिती होती आणि या सभेमध्ये फलक लावण्यात आला होता. या फलकावर अजित पवार यांचा फोटो नव्हता आणि त्यामुळे चर्चा वाढल्या. अजित पवार यांचा फोटो नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात होते. विशेष म्हणजे जे या फलकावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो आवर्जून लागलेला होता. अजितदादांवर प्रेम करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे. आता एखाद्या बॅनरवर तसे फोटो नसतील याचा अर्थ दादा मनातून गेले असं होत नाही. दादा प्रत्येकाच्या घराघरात आहेत, मनामनात आहेत. 18 पगड जातीच्या मनात दादा आहेत. त्यामुळे कोणी फोटो टाकले असतील नसतील ह्याला महत्त्वाचं. शेवटी ते बॅनरवर फोटो टाकले तर ते बॅनर खतावरच जाईल, पण माणसाचं मन थोडी खतावर जाणार आहे. त्यामुळे दादा तुम्ही फोटो टाकले का नाही टाकले त्यांना फरक पडत नाही. पण माझी विनंती आहे की दादांना मानणाऱ्या वर्ग इथून पुढे दुखावणार नाही याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि अजितदादांचा योग्य तो सन्मान व्हावा. काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादांचा फोटो नाही यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे. आता हे सगळ्या गोष्टी काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादांचा फोटो नाही यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे. आता हे सगळ्या गोष्टी या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी गोंदियाहून प्रतिनिधी राकेश रामटेके सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी याबाबत बोलूयात. राकेश, आपण बघितलं की प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात ही टीका झाली, चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा त्याच्यावर उत्तर देणं टाळलेलं आहे. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा काही चर्चा असतील. नेमकं काय कार्यकर्त्यांचं म्हणणं यावर? निश्चितपणे काल तिरोडा शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवारांचा फोटो बॅनरवर नसल्याने विरोधकांना चर्चेचा विषय गोंदिया शहरात मिळालेला आहे. अनेक विरोधकांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर सुद्धा टीका केली आहे आणि याविषयी आपण स्वतः ज्या ठिकाणच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही चूक अनावधानाने झाली आहे आणि अनावधानाने अजितदादांचा फोटो बॅनरवर आला नाही असे कबूल केलाय. असे असले तरी मात्र हे हेतुपुरस्पर तर केलं नाही. याबाबत चर्चा आता गोंदिया शहरामध्ये अनेक राजकीय नेत्यांमध्ये सुरू झाल्या आहेत. रिद्धी जी, राकेश, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. आपण ही बातमी बघितली. प्रफुल्ल पटेल यांच्या एका कार्यक्रमामध्ये जो फलक मागे लावला गेलेला होता कार्यक्रमासंदर्भातला, त्याच्यात अजित पवारांचा फोटोच नव्हता. सुनेत्रा पवारांचा फोटो आहे, मात्र अजित पवार यांचा फोटो न दिसल्यामुळे चर्चा झाल्या.